नमस्कार, सी 24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। शिर्डीत काकडी विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचं विविध मागण्यांसाठी शिर्डीतील उपप्रांत कार्यालयासमोर उपोषण। राहुरी तहसील कार्यालयावर श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चा। पुण्यात बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना अटक, आरोपी खुनाच्या गुन्ह्यात होते फरार। आणि संघर्ष यात्रेची सरकारला दखल घ्यावीच लागेल, नाहीतर टोकाची भूमिका घेऊ, सांगलीत अजित पवारांचं वक्तव्य। मोबाईलच्या सर्व गोष्टी एकाच छताखाली। मोबाईल विश्वातील भव्य परिपक्व अशी विश्वसनीय मोबाईल शॉपी म्हणजेच मंचर शिवाजी चौक येथील A to Z मोबाईल झोन। A to Z मोबाईल झोनमध्ये सर्व नामांकित कंपनीचे मोबाईल म्हणजेच आयफोन, सॅमसंग, ओप्पो, विवो, मोटोरोला, जिओनी, LG, मायक्रोमॅक्स, MI, लिनोवो, लावा, इंटेक्स आणि इतर कंपन्यांचे सर्व मोबाईल्स लाईव्ह डेमो मोबाईलसह उपलब्ध आहेत। प्रत्येक स्मार्टफोनवर आमची खास ऑफर, सेल्फी स्टिक, बॅक कव्हर, क्लिप कव्हर, ग्लास कार्ड, OTG तसेच सर्व फोन फ्री अपडेट आणि अजून काही गिफ्ट्स। नामांकित कंपनींचे मोबाईल म्हणजेच तसेच सर्व मोबाईल कंपनीचे रिचार्ज, सिम कार्ड ॲक्टिवेशन, कव्हर, चार्जर, पॉवर बँक, हेडफोन, स्पीकर, ब्लूटूथ इत्यादी सर्व ॲक्सेसरीज असंख्य व्हरायटीत उपलब्ध आहेत। आणि आमच्या प्रिय ग्राहकांच्या सोयीसाठी सर्व कंपनीचे मोबाईल सॉफ्टवेअर आणि दुरुस्तीसाठी मोबाईल रिपेअरिंग आणि मोबाईल केअर सेंटरचे स्वतंत्र युनिटची सोयही केलेली आहे। तर मग मोबाईल घ्यायला एकदा अवश्य भेट द्या। A to Z मोबाईल झोन, शिवाजी चौक, मंचर। संपर्क 021 33 22 33 28। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात सविस्तर वृत्त। शिर्डीत काकडी विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केलंय। निवेदनाच्या प्रती पंतप्रधान, मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, महसूल मंत्री, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, खासदार, आमदार यांना पाठविण्यात आल्यात। काकडी विमानतळाच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी शिर्डीतील उपप्रांत कार्यालयासमोर मंगळवारी उपोषण सुरू केलंय। प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असं म्हटलं आहे की प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या मुलांना विमानतळ प्रकल्पात अथवा साईबाबा संस्थांमध्ये नोकरीत सामावून घ्यावे, तसेच शासकीय नोकर भरतीत विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, तसेच या प्रकल्पाकरिता शेतकऱ्यांना वेगवेगळ्या दिलेल्या भावामध्ये दुरुस्ती करून समान न्याय द्यावा। त्याचप्रमाणे मुलांना साईबाबा संस्थांच्या शाळेमध्ये विनामूल्य शिक्षण देण्यात येऊन सन 2009 पासूनची कृषी मजुरी मिळावी। त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भेदभाव न करता किमान पुनर्वसन पॅकेज मिळावे आणि प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळावे, तसेच मौजे काकडी आणि त्या अंतर्गत येणाऱ्या वाड्या वस्त्यांची पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करावीत। त्याचप्रमाणे शिर्डीच्या साईबाबा मंदिरामध्ये प्रकल्पग्रस्तांना गावकऱ्यांचा दर्जा मिळावा अशा मागण्या करण्यात आल्यात। अशा आशयाच्या निवेदनाच्या प्रती पंतप्रधान, मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, महसूल मंत्री, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, खासदार, आमदार यांना पाठविण्यात आल्या आहेत। शिर्डी विमानतळासाठी ज्या जमिनी संबंधित केलेल्या आहे त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांची जी जमीन हस्तांतरित करून घेतली, त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना दिलेले आश्वासनं त्यांनी प्रत्येक घरातील मुलाला नोकरीला लावून शेजारच्या जेवढ्या समस्या तुमच्या पाण्याच्या, रस्त्याच्या तेवढ्या सुविधा उपलब्ध करून देऊ आणि सर्व मागण्या ज्या असतील शेतकऱ्यांच्या त्या मान्य करू या हिशोबाने विमानतळासाठी जमिनी हस्तांतरित केल्या। परंतु ठराविक काळ गेल्यानंतर त्या ठिकाणी सरकारने ते आश्वासनं पाळलेले नाही। त्या ठिकाणी अजूनही कुठल्याही सुविधा उपलब्ध नाहीत आणि
सध्या विमानतळामध्ये जे लोक भरती केलेले आहेत ते सगळं बाहेरचे आहे, अनलिगल आहे. आधी सरकारने जो शेतकऱ्यांना अन्याय केला आहे असा अन्याय होऊ द्यायचा कामा नाही. म्हणून सरकारला ही आम्ही आमरण तयारी केली आहे की सरकारला जाग आणण्यासाठी आहे. आणि जर शेतकऱ्यांच्या या मागण्या मान्य झाल्या नाही तर काकडीची शेतकरी विमान उड्डाण होऊन देणार नाही. ही सरकारने याची दखल घेतली पाहिजे. सरकारनं शिर्डी विमानतळाच्या बाबतीमध्ये सरकारनं 2008 साली जमीन विमानतळासाठी कुठंच उपलब्ध होत नव्हती म्हणून काकडीला शेतकऱ्यांना कोटीनाटी आश्वासनं दिली आणि शेतकरी त्या गोष्टीला बळी पडले. आणि 1200 एकर जमीन शेतकऱ्यांनी कवडीमोल भावानं सरकारनं घेतली. त्यावेळी जी आश्वासनं दिली त्या आश्वासनामध्ये शेतकऱ्यांना सांगितलं होतं की या प्रकल्पामध्ये तुमच्या सगळ्या मुलांना आम्ही सामावून घेऊ आणि या प्रकल्पामध्ये झाडूवाल्याला 25-25 हजार रुपये रोज मिळतो. तुम्ही तुमच्या जमिनी द्या, तुमचं कल्याण होईल. आणि म्हणून शेतकऱ्यांनी अगदी कुठलाही तक्रार न करताना या जमिनी सरकारच्या ताब्यात दिल्या. सरकारनं जमिनी ताब्यात घेतल्या. कृषी मजुरी देताना 1 वर्षाची कृषी मजुरी दिली. 2 वर्षामध्ये प्रकल्प पुरा करू असं सांगितलं. आजपर्यंत प्रकल्प पुरा झालेला नाही. आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहे तर तुम्ही जोपर्यंत प्रकल्प पुरा करीत नाही तोपर्यंत आम्हाला कृषी मजुरी दिली पाहिजे. कारण आमच्या उपजीविकेचं साधन तुम्ही ताब्यात घेतलेलं आहे. आज आमच्याकडे उपजीविकेला साधन नाही. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की साईबाबा संस्थान विमानतळ प्रकल्प आणि शासनाच्या नोकऱ्या जिथंही निघतील तिथं आमच्या प्रत्येक शेतकऱ्याला किंवा त्यांच्या आपत्त्यांना सामावून घ्यावं आणि एकाच प्रकल्पाकरिता शेतकऱ्यांना वेगवेगळा भाव दिला. त्या भावामध्ये दुरुस्ती करून सर्व शेतकऱ्यांना समान न्याय द्यावा आणि प्रकल्पग्रस्ताच्या मुलांना संस्थांच्या शाळेमध्ये विनामूल्य शिक्षण देण्यात यावं. त्याचप्रमाणे सन 2009 पासूनची आजपर्यंतची राहिलेली कृषी मजुरी शासनाने त्वरित अदा करावी आणि प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला प्रमाणपत्र दिलेले नाहीत आणि ते प्रमाणपत्र आता प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला मिळावं आणि पुनर्वसन पॅकेज देताना शेतकऱ्याशी शासनाने तुझा भाव केला त्या प्रत्येक शेतकऱ्याला किमान पुनर्वसन पॅकेज मिळावं. गेल्या 35 वर्षापासून शिर्डी विमानतळाचे काम जे रखडले होते त्या कामाला काकडीच्या शेतकऱ्यांनी मोठ्या मनाने जमिनी आपल्या दिल्या आणि त्या जागेचा सगळा शोध सरकारचा संपला आणि राज्यातला एवढा एकमेव प्रकल्प असा आहे की कुठलाही विरोध न होता जमिनी संपादन केल्या आणि त्यासाठी शेतकऱ्यांचं मोठं योगदान आहे. पण शेतकऱ्यांना त्यावेळेस अधिकाऱ्यांनी जे आश्वासनं दिली ते आश्वासनं अजिबात अधिकाऱ्यांनी पाळले नाहीत आणि शेतकऱ्यावर प्रकल्पामध्ये भाव देताना सुद्धा शेतकऱ्यावर मोठा अप्रमाणात अन्याय केला. एकाच प्रकल्पासाठी जमीन संपादन करताना शेतकऱ्यांना वेगवेगळा भाव दिला आणि त्याच्यामध्ये जे शेतकरी भूमिहीन झाले त्यांना पुनर्वसन पॅकेज दिलं. पण जे शेतकऱ्यांची 10 एकरापेक्षा जास्त जमीन जाऊनही 1 एकर किंवा अर्धा एकर जमीन शिल्लक राहिली पण त्यांना पुनर्वसन पॅकेजच्या नावाखाली कुठली 1 रुपयासुद्धा दिलेला नाही. पंढरीनाथ पगार, C24 तास, शिर्डी. अरविंद केजरीवाल जनतेचा विश्वास जिंकण्यात अपयशी झाले. हे लोकांनी त्यांना या निवडणुकीत दाखवून दिलंय असं वक्तव्य अण्णा हजारे यांनी केलंय. पाहुयात काय म्हणाले अण्णा हजारे. दिल्लीच्या MCD इलेक्शनमध्ये अरविंद केजरीवालचा जो पराभव झाला एक वेळ अशी होती की दिल्लीचे लोक आणि देशातले लोक असा विचार करत होते की आता या देशाला अरविंद केजरीवाल एक पर्याय ठरू शकेल असं समज देशवासियांना वाटत होतं, दिल्लीच्या लोकांना वाटत होतं. आणि म्हणून त्यावेळेला मोठ्या संख्येने लोकांनी त्यांना निवडून दिलं. पुढे ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाले आणि जनतेला आम्हाला सुद्धा त्यांनी एक आश्वासन दिलं होतं की मी
सत्तेत आल्यानंतर सरकारी बंगला घेणार नाही, गाडी घेणार नाही, पगार घेणार नाही, सेवा करेल समाजाची, देशाची. त्याच्यामुळं लोकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या होत्या. हां, आता काहीतरी होईल. विशेषतः मुख्यमंत्र्यांची शपथ घ्यायला मेट्रो ट्रेनमधून त्यांनी ज्यावेळेला प्रवास केला त्यावेळेला तर लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या की खरोखरच हा माणूस एवढा त्यागी आहे. पण हळूहळू सत्तेचा काय गुणधर्म आहे मला माहीत नाही, पण या खुर्चीचा गुणधर्म असा आहे की खुर्चीत बसला की काही लोकांच्या बुद्धीचा पालट होतो. आणि तसंच झालं इथे. मी गाडी घेणार नाही, आलिशान गाडी घेतली. मी बंगला घेणार नाही, बंगला घेतला. पगार घेणार नाही, पगार घेतो. इतर फॅसिलिटीज, सगळ्या फॅसिलिटीज सुरू केल्या. आणि पगार म्हणजे इतर पक्षाने, पार्ट्या आपल्या आमदारांना जेवढा पगार देत नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने वाढवून पगार दिला. तिथून मग हे लोकांच्या मनात त्यांच्याबद्दलचे विश्वासार्हता कमी होत गेली की हा माणूस बोलतो पण करत नाही. लोकपालाबद्दल दिल्लीत एवढं मोठं आंदोलन झालं. वास्तविक लोक आयुक्त दिल्लीमध्ये सगळ्यात आधी आणि असा एक लोक आयुक्त बनायला पाहिजे होता की देशाने त्याचे अनुकरण करावं, पण ते झालं नाही. आणि त्याच्यामुळं लोकांची विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होत गेली. आणि त्यामुळं हा निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला त्यांना. त्यांनी खरोखरच त्याग केला असताना दिल्लीचा मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही सांगत होतो त्यांना की आता एक दिल्लीला मॉडेल करायचं, दुसरीकडे लक्ष नाही द्यायचं. एक दिल्ली मॉडेल करायचं. आणि एक दिल्ली मॉडेल झालं तर त्याचं अनुकरण देशभर होईल. पण दिल्लीचा मुख्यमंत्री झाल्यानंतर गोवा डोक्यात शिरला, पंजाब डोक्यात शिरला, UP हळूहळू डोक्यात शिरली. त्याच्यामुळे हा घोटाळा झाला. फक्त एक दिल्लीला मॉडेल केलं असतं ना, आणि आम्ही सांगत होतो की आता दुसऱ्याला लक्ष देऊ नका. पण सत्तेचा गुणधर्म, खुर्चीचा गुणधर्मच असा आहे की ते बुद्धीचा पालट होतो. यदाकदाचित त्यांनी पंतप्रधानांचं स्वप्न पाहिलं असेल बहुतेक, आणि म्हणून हे घडत गेलं. म्हणून वाटा चुकल्या आमच्या. एक चांगला मौका होता, या देशाला एक नवीन पर्याय मिळाला असता. पण आज एकूण चित्र पाहिलं तर सर्व जनता, अरविंदकडून अपेक्षा करणाऱ्या जनतेची निराशा झाली. आणि आम्ही जे स्वप्न बाळगलं होतं उराशी या समाजाबद्दल, देशाबद्दल, ते स्वप्नही भंगलं. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. मोबाईलच्या सर्व गोष्टी एकाच छताखाली. मोबाईल विश्वातील भव्य, परिपक्व अशी विश्वसनीय मोबाईल शॉपी म्हणजेच मंचर शिवाजी चौक येथील A to Z मोबाईल झोन. A to Z मोबाईल झोनमध्ये सर्व नामांकित कंपनीचे मोबाईल म्हणजेच आयफोन, सॅमसंग, ओप्पो, विवो, मोटोरोला, जिओनी, LG, मायक्रोमॅक्स, MI, लिनोवो, लावा, इंटेक्स आणि इतर कंपन्यांचे सर्व मोबाईल्स लाईव्ह डेमो मोबाईलसह उपलब्ध आहेत.
प्रत्येक स्मार्टफोनवर आमची खास ऑफर, सेल्फी स्टिक, बॅक कव्हर, क्लिप कव्हर, ग्लास गार्ड, OTG तसेच सर्व फोन फ्री अपडेट आणि अजून काही गिफ्ट्स. नामांकित कंपनींचे मोबाईल म्हणजेच तसेच सर्व मोबाईल कंपनीचे रिचार्ज, सिम कार्ड ॲक्टिवेशन, कव्हर, चार्जर, पॉवर बँक, हेडफोन, स्पीकर, ब्लूटूथ इत्यादी सर्व ॲक्सेसरीज असंख्य व्हरायटीत उपलब्ध आहेत. आणि हां, आमच्या प्रिय ग्राहकांच्या सोयीसाठी सर्व कंपनीचे मोबाईल सॉफ्टवेअर आणि दुरुस्तीसाठी मोबाईल रिपेअरिंग आणि मोबाईल केअर सेंटरचे स्वतंत्र युनिटची सोयही केलेली आहे. तर मग मोबाईल घ्यायला एकदा अवश्य भेट द्या. A to Z मोबाईल झोन, शिवाजी चौक, मंचर. संपर्क 02133 22 33 28. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. राहुरी तहसील कार्यालयावर श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने मोर्चा काढून शेतकऱ्यांना न्याय, वनहक्क कायदा अंमलबजावणी, बुळे पठार महसूल गाव जाहीर करणे, भूमिहीनांच्या सादर अर्जावरील कार्यवाही आदी मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलंय. शेतकऱ्यांना न्याय, वनहक्क कायदा अंमलबजावणी, बुळे पठार महसूल गाव जाहीर करणे, भूमिहीनांच्या सादर अर्जावरील कार्यवाही, वावरत जांभळी पुलाचे बांधकाम आदी मागण्यांसाठी 26 एप्रिल रोजी दुपारी राहुरी तहसील कार्यालयावर श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने मोर्चा काढून निवेदन देण्यात आलंय. नायब तहसीलदार ज्योती गुंजाळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्तीवरून सुरू असलेल्या सरकारचा बेजबाबदारपणा आणि विरोधकांचे ढोंग थांबवून शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. राहुरी तालुक्यातील पश्चिम भागातील कोळेवाडी, बुळे पठार, चिखलठाण, वावरत जांभळी आदी भागात आदिवासी वस्ती बहुसंख्य असून आदिवासी जमाती या भागात परंपरेने राहत आल्याने या भागांना आदिवासी आणि डोंगरी भाग जाहीर करावा. बुळे पठारला स्वतंत्र आदिवासी ग्रामपंचायत मिळणेकामी महसुली गाव जाहीर करणे संदर्भात दुसरी अधिसूचना जाहीर करणे. अगोदर 60 गट नंबरचे विभाजन करूनच पुढील कार्यवाही करावी. वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करावी. भूमिहीन शेतकरी कुटुंबियांना कसण्यासाठी जमीन देण्यात यावी. दरडगाव थडी या पुनर्वसित गावाच्या रस्त्याचे डांबरीकरण आणि कोळेवाडी फाटा ते खांबे शिव रस्त्याच्या डांबरीकरणाची प्रलंबित मागणी पूर्ण करावी. तालुक्याच्या पश्चिम भागातील पठार भागाला शेतीसाठी मुळा धरणाचे पाणी मिळाले पाहिजे. वावरत जांभळी पूल बांधकामाची मागणी रास्त, योग्य आणि न्याय असून तातडीने पूर्ण करण्याकामी कार्यवाही करावी असे निवेदनात म्हटले आहे. जंगल जमिनीचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, भूमिहीनांच्या जमिनीचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, यासोबत राज्य सरकार आणि राज्य सरकारचं विरोधी पक्ष जे आहे ज्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्याबद्दल आणि शेतकऱ्यांच्या धोरणाच्याबद्दल ज्या पद्धतीनं चुकीचं काम सुरू आहे, याचबरोबर ती 19 तारखेला वावरत जांभळीच्या पुलाचा मोर्चा महिलांनी काढला. 47 वर्षांपासून ज्या लोकांना येणं जाणं हे होडीनं करावं लागलं, एकदा होडीही पलटी झाली, 3 लोक दगावली. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये राहुरी तालुक्यातील जे मूलभूत प्रश्न पडून आहेत आरोग्याच्या प्रश्नासह, याकरता आज श्रमिक मुक्ती दलाच्या वतीनं आम्ही मोर्चा काढला होता. यामध्ये तहसील कार्यालयाकडून जे काही गेल्या 5-6 वर्षांपासून सातत्यानं जे प्रश्न मांडले, ज्या प्रश्नांच्या बाबतीत तहसीलदार कार्यालय आणि एकूण प्रशासनाकडून जे सातत्यानं दिरंगाई दिसते, मोर्चा काढल्याशिवाय तहसील कार्यालयाचा कागद वरच्या कार्यालयापर्यंत जात नाही. हे 6 महिन्यापासून बुळे पठार स्वतंत्र ग्रामपंचायतच्या बाबतीतचा जो काही परिपूर्ण असलेला प्रस्ताव आहे त्याबाबत हरकती घेऊन जी काही पहिली अधिसूचना जाहीर झाली आणि त्यानंतर दुसरी अधिसूचना जाहीर झाल्यानंतर हे महसूल गाव म्हणून जाहीर होणार आहे, त्याच्यामध्ये जी अडचण तहसील कार्यालयाच्याकडून सुरू आहे, ज्या मंडल अधिकाऱ्यांच्याकडे ह्या तहसील कार्यालयानं जबाबदारी दिली त्या मंडल अधिकाऱ्यांनी तिथल्या स्थानिक लोकांना गाईड करून स्थानिक लोकांच्याकडून तब्बल 450च्या आसपास हरकती सूचना घेण्याचा पराक्रम केला. आम्ही त्या सगळ्यावरती कारवाईची मागणी केलेली आहे. कारण राहुरी तालुक्यामध्ये असे 10 ते 15 गाव आहेत की ज्या गावांना आज वाडी विभाजन करून स्वतंत्र गाव करणं आवश्यक आहे. कारण तिथल्या रेशनच्या रोकेलच्या प्रश्नापासून तर तिथल्या विकासाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये लोकांना सहभागी होण्याची सातत्यानं अडचण राहते. 10,000 लोकसंख्या झाली गावाची तरीही तिथलं वाडी विभाजन झालेलं नाही आहे.
ह्या सगळ्या गोष्टी पाहता आजच्या मोर्चातून जे काही उत्तर मिळाले त्या मोर्चाच्या उत्तरातून आम्ही बैठकीची मागणी केली तहसीलदारांच्याकडं. ते आज उपस्थित नाही आहेत. त्यांनी तातडीनं ह्या प्रश्नांवरती बैठक आयोजित करावी. दिलेल्या निवेदनावर दशरथ पवार, प्रल्हाद कांबळे, कैलास बुळे, भीमराज मधे आदींच्या सह्या आहेत. श्रमिक मुक्ती मोर्चाचे डॉक्टर जालिंदर घिगे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील गाडगे महाराज आश्रमशाळा येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती. यावेळी शेकडो महिला पुरुष मोर्चात सहभागी झाले होते. श्रमिक मुक्ती दल लोकशाहीवादी डॉक्टर घिगे यांच्या अध्यक्षतेखाली जे निवेदन देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये एकूण 10 मागण्या आपण मागितलेल्या आहेत. तर या मागण्या ज्या आहेत त्या आपण सरकारपर्यंत निश्चितच पोहोचूया. आज तहसीलदार साहेब नाही आहेत, त्यांच्या वतीने आज मी हजर आहे आणि यावर नक्कीच कारवाई करू ह्याचं मी तुम्हाला ग्वाही देते. आज मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील बस थांब्यामध्ये हॉटेल व्यावसायिकाने केलेल्या अतिक्रमणामुळे प्रवाशांना उन्हाच्या झळा सहन करत उन्हामध्ये ताटकळत उभं राहावं लागतंय. त्यामुळे या हॉटेल व्यावसायिकावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. आंबेगाव तालुक्यातील अवसारी बुद्रुक येथे एसटी प्रवाशांना बसण्यासाठी बस थांबा बांधण्यात आला होता. मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून या एसटी बस थांब्यामध्ये हॉटेल थाटण्यात आलंय. संपूर्ण बस थांब्याचा वापर हॉटेल व्यवसायासाठी करण्यात येतोय. त्यामुळे प्रवाशांना उन्हामध्ये उभं राहावं लागतंय. या हॉटेल परवान्याबाबत एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर माहिती देण्यास नकार दिलाय. मात्र याविषयी 2 अधिकाऱ्यांचे परस्पर विरोधी मत पाहायला मिळालेत. दरम्यान या हॉटेल व्यावसायिकांवरती तात्काळ कारवाई करण्याची मागणी आता प्रवासी करतायत. अवसरी येथील बस थांब्यावर प्रायव्हेट हॉटेल मालकाने अतिक्रमण केलेलं आहे. शासनाने त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी व लोकांना सावलीमध्ये बसण्याची जागा उपलब्ध करून द्यावी. दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, सी24 तास, मंचर. नेवासा येथील सद्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त हरिभक्त परायण उद्धव महाराज नेवासेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने दहीहंडी फोडून सांगता करण्यात आली आहे. नेवासा बुद्रुक शिवारातील सुरेगाव रस्त्यावर असलेल्या सद्गुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठान प्रांगणात गुरुवर्य नारायणगिरी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सोहळा सप्ताहाची सांगता संयोजक हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने दहीहंडी फोडून करण्यात आली आहे. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन वारकरी संप्रदायाच्या मोठ्या परिवाराला जोडण्याचे मोठे कार्य केले असल्याचे प्रतिपादन हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी यावेळी बोलताना केलंय. श्रीकृष्णाला पाहिलं आणि त्या पाहण्यामुळे विकिता गोर संघा म्हणे हरी घ्या हो हरी, मुकुंद घ्या हो मुकुंद, हेच जीवन आहे, हेच खरं आहे. आणि म्हणून देखिला डोळा चुकीचा पहाल वारंवार चुकीचे परिणाम अंतकरणावर, चुकीचा ऐकाल चुकीचे परिणाम अंतकरणावर. आणि म्हणून डोळा तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. आपल्या लेकरांना परमेश्वराच्या दर्शनाला का घेऊन जायचं, त्यांना ग्रंथ वाचायला का लावायचे, त्यांना स्तोत्र म्हणायला का लावायचे, त्यांना चांगल्या चर्चा का ऐकायला लावायच्या. मी तर असं म्हणेल की तुमच्या घरामध्ये व्यावहारिक विषयावर चर्चा होत असतील, कौटुंबिक विषयावर चर्चा चालू असतील, आध्यात्मिक विषयावर असतील, ज्या चर्चा निदान मुलांना ऐकण्याच्या योग्यतेच्या आहेत, अशा चर्चेच्या वेळी तरी मुलांना घेऊन बसत जा. त्यातूनच ते उद्या घडणार. असे बोर्ड लावलेले आहेत, नेता बनायचंय भाषण शिका. अरे असे क्लास घेऊन नेते होत असतात काय? काही काढलं. आता मला सांगा मंत्री महोदय, हे याच्यातून माणसं आलीत का? तुम्ही मंडळी जे घडलात ते स्वयंस्फूर्तीनं, अनुभवानं, कार्यकर्तृत्वानं. आता हल्ली कशाचे क्लास निघाले? कीर्तन होण्याचेही क्लास, कीर्तनकार होण्याचे, नेता होण्याचेही क्लास, अभिनेता होण्याचेही क्लास. मला वाटतं दादा कोंडकेने कोणता क्लास लावला होता? क्लास लावून काही होत नाही. तुम्हाला तुमच्या अंगातले ते सद्गुण ओळखून त्याला स्वतःलाच प्रेरणा द्यावी लागते. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील, महंत देवानंद बाबा, भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकरराव ताके पाटील, युवा नेते सुजयदादा विखे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, महंत पोपटगिरी महाराज, सावरखेडा येथील नारायण महाराज, हरिभक्तपरायण विजय महाराज खेडकर फोडून
8 दिवस चाललेल्या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता करण्यात आली. तसेच उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शंकर नाबदे, SC24 तास, नेवासा. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा SC24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींवर खुनाचा प्रयत्न या प्रकारचे गुन्हे दाखल असून खुनाच्या गुन्ह्यात ते आरोपी फरार होते. बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 लाख रुपयांची 2 पिस्तुलं आणि 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई रात्री 9:30च्या सुमारास प्रेमलोक पार्क येथे करण्यात आली. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न या प्रकारचे गुन्हे असून खुनाच्या गुन्ह्यात ते फरार होते. दिनेश पुखराज रेनवा आणि अक्षय प्रभाकर साबळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री गस्त सुरू असताना तपास पथकातील पोलीस नाईक जयवंत राऊत यांना 2 जण प्रेमलोक पार्क येथे उभे असल्याची माहिती मिळाली. हे दोघे जण काहीतरी विक्री करण्यासाठी आले असल्याचे समजले. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांची अंगझडती घेतली असता दिनेश रेनवा याच्या जवळ एक गावठी बनावट पिस्तूल आणि पॅन्टच्या खिशात 2 जिवंत काडतुसे मिळून आले. तर अक्षय साबळे याच्याकडून असलेल्या कॅरी बॅगमध्ये एक लोखंडी गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस मिळून आलंय. पोलिसांनी या दोघांकडून 1,20,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 1 महिन्यापूर्वी वाल्हेकरवाडीमध्ये तरुणाला बेदम मारहाण करून लुटण्याची घटना घडली होती. तर अशाच प्रकारची आणखी एक घटना वाल्हेकरवाडी येथे घडली होती. चौकशी दरम्यान हे दोन्ही गुन्हे अटक करण्यात आलेल्या आरोपींनी केल्याचे तपासात निष्पन्न झालंय. अक्षय साबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा आहे. तर निगडी पोलीस ठाण्यात गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्यांमध्ये तो फरार होता. चा शोध गस्त या कामी फिरत असताना प्रेमलोक पार्क या एरियामध्ये 2 इसम संशयितरित्या त्यांना मिळून आले आणि संशयितरित्या मिळून आल्यामुळे त्यांनी त्यांचे DBचे जे API आहेत कांबळे त्यांना त्या ठिकाणी लगेच बोलावून घेतलं आणि या दोन्ही इसमांची झडती घेतली असताना दोघांकडे मिळून 2 पिस्टल गावठी कट्टे मिळून आले आणि त्याच्यासोबत 3 राऊंड त्या दोघांकडे मिळून आल्यामुळं त्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं. आणि त्यानंतर असं निष्पन्न झालं की हे जे 2 आरोपी आहेत हे चिंचवडला यापूर्वी जे 307चा गुन्हा दाखल आहे 2 गुन्हे त्यामध्ये हे दोन्ही आरोपी त्या दोन्ही गुन्ह्यामध्ये फरारी आहेत. ते फरारी आरोपी पण पकडण्यात आलेले आहेत. हे दोन्ही आरोपी यांच्यावर पिंपरी डिव्हिजनमध्ये पिंपरीला 302चा गुन्हा दाखल आहे आणि बाकी आजूबाजूच्या म्हणजे ग्रामीणच्या हद्दीमध्ये रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत अशी माहिती आहे. त्या बाबतीमध्ये तपास चालू आहे. तुकाराम गोळसे, SC24 तास, हडपसर, पुणे. पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे तालुकास्तरीय संयुक्त जयंती प्रबोधन महोत्सव साजरा करण्यात आलाय. या कार्यक्रमासाठी असंख्य भीमसैनिकांनी हजेरी लावली होती. पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे तालुकास्तरीय संयुक्त जयंती प्रबोधन महोत्सव साजरा करण्यात आलाय. या कार्यक्रमासाठी डॉक्टर विद्याधर औटी अध्यक्षस्थानी होते. तालुक्यातून असंख्य भीमसैनिकांनी या जयंतीसाठी हजेरी लावली. महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कुठं शोधावी यसग माझे माई कुठं शोधावी यसग माझे माई कुठं शोधावी यसग माझे पिंपरी
पिंपळनेर गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर क्रांतीशाहीर शीतल साठे, विद्रोही कवी सचिन माळी सह कलावंतांचा नव्यानं विद्रोही महाजलसा घेण्यात आला. यामध्ये शाहिरांनी नागरिकांना मंत्रमुग्ध केलं. आज पारनेर तालुकास्तरीय संयुक्त जयंती प्रबोधन महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. दिवाळीभूषण छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्याबाई होळकर, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि भारतरत्न विश्वरत्न राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा होतो. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही हा तालुकास्तरीय संयुक्त जयंती महोत्सवाचा उपक्रम पारनेर तालुक्यात सुरू केलेला आहे. या उपक्रमाचा उद्देश एकच आहे, महापुरुष जीवन संदेश अभियान. महापुरुषांचे जीवन कार्य, त्यांचे विचार समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा एकमेव उद्देश आहे. आणि समाजाला जागृत करून संघटित करणं हा आमचा उद्देश आहे. 26व्या जयंतीच्या निमित्त पिंपळनेरमध्येच नाहीत, पूर्ण महाराष्ट्रात लोकांनी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. तर या निमित्तानं बाबासाहेबांच्या चळवळीचं वातावरण वाढावं आणि जातीयांताचं प्रबोधन महाराष्ट्रामध्ये घेऊन जावं, जे की फुल्यांचा बाबासाहेबांचे खरे विचार आहेत. तर एक उत्सवी वातावरण जयंतीच्या निमित्तानं लोकांमध्ये असतं आणि ज्यांना बाबासाहेबांचे विचार नको आहेत असे लोक उत्सव वाढवण्याचा प्रयत्न करतात जास्त. तर ती उत्सवाची जी प्रामाणिक भावना आहे जनतेतली ती राखून जनतेची चळवळ वाढवण्याचं जे काही प्रबोधन आहे ते करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. बाबासाहेबांची फुल्यांचा इतिहास सांगताच त्यांच्या इतिहासातून काय आदर्श घ्यायला पाहिजे, त्याचा वर्तमानात काय उपयोग करून घ्यायला पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या शाहिरीतनं करतो. मी एका वाक्यात सांगायचं तर आज सगळ्या आंबेडकरी जे काही नेते मंडळी आहेत, जे स्वार्थी मंडळी आहेत, त्यांनी बाबासाहेबांना इव्हेंटचे बाबासाहेब बनवले. नवयान महाजलसा आम्ही सर्व शाहीर मंडळी मुवमेंटचे बाबासाहेब बनवण्याचा प्रयत्न आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा तालुकास्तरीय संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रम आज पिंपळनेरमध्ये या ठिकाणी आयोजन केलेला आहे. या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन पिंपळनेरमधील सर्व ग्रामस्थांनी केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे. तसेच आत्ता सध्या मिरवणूक झालेली आहे आणि मिरवणुकीनंतर भोजनदानाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर लोकशाहीर सचिन माळी आणि शीतल साठे यांचा शाहिरी जलसा असा प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. आणि या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना या ठिकाणी लाख शुभेच्छा देतो. आम्ही हा उपक्रम गेली 20 वर्षापासून साजरा करत आहोत. लोकांचं प्रबोधन व्हावं म्हणून हा उपक्रम 20 वर्षापासून कार्यरत आहोत आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या गावांमध्ये कार्यक्रम राबवला जातो. पिंपळनेरच्या लोकांनी मागणी केली तालुका जयंती आमच्या गावामध्ये. प्रथमतः आम्हाला वाटलं होणार नाही, पण या गावामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण, अतिशय जास्त लोक येऊन मोठ्या स्वरूपाचा कार्यक्रम साजरा होत आहे. शीतल साठे आणि सचिन माळे यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम आपल्या पिंपळनेरमध्ये आलेला आहे. सकाळी उठल्याबरोबर आम्ही सकाळीपासून सांस्कृतिक कार्यक्रम झाले, त्याच्यानंतर वंदना झाली. वंदना झाल्याच्यानंतर मग दिवसभर असे वेगवेगळे. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. सोलापुरात राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाली आणि त्यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सोलापूर वासियांकडून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आलाय. आज देशातील स्थिती खूप वाईट असल्याचे सांगत काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पक्षीय वैचारिक मतभेद बाजूला करून राष्ट्रीय प्रश्न सोडवले पाहिजे, असं मत राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलंय. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाली आणि त्यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सोलापूरवासियांकडून नागरी सत्कार करण्यात आलाय. यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांच्या हस्ते त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यासह आमदार, माजी आमदार उपस्थित होते. काश्मीरमधील तरुण पिढीशी सुसंवाद साधून त्यांच्याशी चर्चा केली तर हा प्रश्न सुटू शकेल, असं मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलंय. राष्ट्रपती निवडणुकीत उभे राहण्याइतपत आपले राजकीय बळ नसल्याचे कबूल करीत नरेंद्र यांच्या पक्षाला बहुमतासाठी फार कमी मतांची गरज असल्याचं सांगून आपण इच्छुक नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय. आज काश्मीर ठिकाणी काय होतं, रोज आपण काश्मीरची माहिती घेतल्याच्या नंतर सगळी तरुण पिढी रस्त्यावर आली, दगड मारते, भारताच्या विरुद्ध घोषणा देतात.
काही मर्यादित घटक हे करतात, पण सगळ्या जगामध्ये भारतामधून सुटून निघण्याच्या संबंधीचा विचार मांडणारी तरुण पिढी अशा प्रकारचं चित्र त्या ठिकाणी जात आहे. तर हे वास्तव चित्र नाही आणि अनेकांशी सुसंवाद साधायचा प्रयत्न केला. इथं जाऊन त्या वर्गाची एक प्रकारचे सुसंवाद साधणं आणि बांधिलकी स्पष्ट करणं याची आज आवश्यकता आहे. 2 वर्षाच्या पूर्वी दिवाळीच्या दिवशी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्या ठिकाणी गेले. दिवाळीचे दिवस त्यांनी काश्मीरमध्ये घालवले आणि काश्मीरमधल्या लोकांना एक प्रकारचा विश्वास त्यांनी दिला. परिस्थिती बदलली होती, पण विश्वास दिल्याच्या नंतर प्रश्नांची सोडवणूक नाही झाली तर तरुण पिढीच्या मध्ये नैराश्य येतं आणि आज ते नैराश्य आज त्या ठिकाणी बघायला मिळालं. आज दगड फेकणारा हा सगळा तरुण वर्ग आहे. डॉक्टर मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाच्या कालखंडामध्ये हा सगळा तरुण वर्ग शांत राहिला होता आणि माझी खात्री की अजूनही शांत नाही. आणि आजचं देशाचं नेतृत्व करणारे लोक सुद्धा त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील. आणि अशा वेळेला आम्ही कुठल्याही वेगळ्या पक्षाचे लोक आहोत, मोदी कुठल्या तरी वेगळ्या पक्षाचे आहेत, राजकारणात आमचे मतभेद असून भूमिका आहे आणि म्हणून राष्ट्रीय प्रश्नाच्या वेळेला हे मतभेद कधी काढता कामा नये. ते मतभेद सोडून एक वाक्याचा दाखवून राष्ट्रीय प्रश्नाची सोडवणूक करायला एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. त्याच्यातून हिंदुस्थान बरोबर होणार आहे आणि देशाला भरभर करण्याच्या संबंधीची भूमिका या देशामध्ये समाजकारण करण्याच्या संबंधीचा विचार मांडणाऱ्या प्रत्येक राजकीय नेत्यांनी केला पाहिजे आणि तो प्रयत्न आज आम्ही देशाच्या पातळीवर केला करतो. आज काश्मीर ठिकाणी काय होतं, रोज आपण काश्मीरची माहिती घेतल्याच्या नंतर सगळी तरुण पिढी रस्त्यावर आली, दगड मारत आहे, भारताच्या विरुद्ध घोषणा देत आहे. काही मर्यादित घटक हे करतात, पण सगळ्या जगामध्ये भारतामधून सुटून निघण्याच्या संबंधीचा विचार मांडणारी तरुण पिढी अशा प्रकारचं चित्र त्या ठिकाणी जात आहे. तर हे वास्तव चित्र नाही आणि अनेकांशी सुसंवाद साधायचा प्रयत्न केला. इथं जाऊन त्या वर्गाची एक प्रकारचे सुसंवाद साधणं आणि बांधिलकी स्पष्ट करणं याची आज आवश्यकता आहे. 2 वर्षाच्या पूर्वी दिवाळीच्या दिवशी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्या ठिकाणी गेले. दिवाळीचे दिवस त्यांनी काश्मीरमध्ये घालवले आणि काश्मीरमधल्या लोकांना एक प्रकारचा विश्वास त्यांनी दिला. परिस्थिती बदलली होती, पण विश्वास दिल्याच्या नंतर प्रश्नांची सोडवणूक नाही झाली तर तरुण पिढीच्या मध्ये नैराश्य येतं आणि आज ते नैराश्य आज त्या ठिकाणी बघायला मिळालं. आज दगड फेकणारा हा सगळा तरुण वर्ग आहे. डॉक्टर मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाच्या कालखंडामध्ये हा सगळा तरुण वर्ग शांत राहिला होता आणि माझी खात्री की अजूनही शांत नाही. आणि आजचं देशाचं नेतृत्व करणारे लोक सुद्धा त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील. आणि अशा वेळेला आम्ही कुठल्याही वेगळ्या पक्षाचे लोक आहोत, मोदी कुठल्या तरी वेगळ्या पक्षाचे आहेत, राजकारणात आमचे मतभेद असून भूमिका आहे आणि म्हणून राष्ट्रीय प्रश्नाच्या वेळेला हे मतभेद कधी काढता कामा नये. ते मतभेद सोडून एक वाक्याचा दाखवून राष्ट्रीय प्रश्नाची सोडवणूक करायला एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. त्याच्यातून हिंदुस्थान बरोबर होणार आहे आणि देशाला भरभर करण्याच्या संबंधीची भूमिका या देशामध्ये समाजकारण करण्याच्या संबंधीचा विचार मांडणाऱ्या प्रत्येक राजकीय नेत्यांनी केला पाहिजे आणि तो प्रयत्न आज आम्ही देशाच्या पातळीवर केला करतो. मराठी मातीतला माणूस जर राष्ट्रपती झाला तर आम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही, असं मत सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलंय. शरदरावजी आज त्यांचा सन्मान अनेक ठिकाणी होतोय. आज वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की कराड आणि येचुरी यांनी प्रपोजल दिलं आणि शरदरावांना राष्ट्रपती करावा अशी भूमिका मांडली. अरे आमचा या मराठी मातीतला माणूस
जर राष्ट्रपती झाला तर आम्हा सगळ्या लहानखोर माणसाला आनंदाचं एक भरता आल्याशिवाय राहणार नाही. एक आमच्यातला शहाणा माणूस, नुसताच राजकारणातल्या पुढ्या सोडणारा नाही, एक कर्तृत्वाने महाराष्ट्राला पुढे नेणारा नेता, आज त्याचा आपण सगळे सत्कार करतो आणि शुभेच्छा देतो. इम्रान सय्यद, C24 तास, सोलापूर. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. संघर्ष यात्रेची सरकारला दखल घ्यावीच लागेल, नाहीतर आम्ही शेतकऱ्यांसाठी टोकाची भूमिका घेऊ, असं वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. सांगलीमध्ये संघर्ष यात्रा आली आहे. जिल्ह्यातील कवठे महंकाळ, तासगाव आणि कासेगावमध्ये जाहीर सभा घेण्यात येणार आहे. तसेच या संघर्ष यात्रेचे जंगी स्वागत जिल्ह्यामध्ये करण्यात आलंय. उद्धव ठाकरे यांची चला हवा येऊ द्या अशी परिस्थिती झाली आहे. राजीनामे खिशामध्ये घेऊन फिरणारे आता राजीनामे कुठे गेले काही माहीत नाही. कपड्यांबरोबर गेले असावेत अशी खिल्ली उडवत अशा नौटंक्या त्यांच्या चालू आहेत, असा टोला विखेंनी लगावलाय. तसेच शिवसेनेमध्ये जर काही उरलं असेल तर त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सत्तेतून बाहेर पडायला पाहिजे, असं राधाकृष्ण विखे म्हणालेत. या सरकारमध्ये असणाऱ्या शिवसेनेबद्दल काही बोलण्याची आवश्यकता नाही. इतके कुचाट मंत्री खरं म्हणजे राज्याच्या संपूर्ण इतिहासामध्ये जे शिवसेनेचे मंत्री आहेत असे कोणी आपण कधी पाहिले नाही. डम्मपणे पद्धतीने मंत्रिमंडळात बसून राहतात आणि बाहेरून कर्जमाफीसाठी राजीनामे देण्याची भाषा करतात. काल पुन्हा एकदा शिवसेनेनं कर्जमाफी झाली पाहिजे म्हणून शिवसेनेच्या नेत्यांनी मागणी केली. आमचं हेच म्हणणं आहे की शिवसेनेमध्ये थोडी आता नैतिकता शिल्लक असेल आणि त्यांची भावना शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे म्हणून जर प्रामाणिक असेल तर त्यांनी आजच तात्काळ सरकारमधून राजीनामे देऊन बाहेर पडावं आणि आमच्या संघर्ष यात्रेमध्ये सामील व्हावं. नाहीतर त्यांचं शेतकऱ्यांच्या प्रती फक्त बेगडी प्रेम आहे एवढं आता लोकांमध्ये आता हे चित्र समोर येतं आहे. ते हवा येऊ द्या जो कार्यक्रम सुरू आहे आता टीव्हीवर गाजलेली मालिका आहे, त्या विनोदी नटांना सुद्धा उद्धवजींनी मागे टाकले, इतकी अवस्था तरी झालेली आहे. एकदा राजीनामे माग खिशात घेऊन फिरण्याची भाषा करायची, म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणुका असताना शेतकऱ्याच्या कर्जमाफीची मागणी करायची. याचं काही हास्यास्पद असू शकत नाही मागणी. महापौरपद मिळालं, शेतकरी विसरून गेले. ते आता राजीनामे कुठे गेले माहीत नाही, बहुतेक कपडे बदलले असल्यामुळे ते कपड्यात गेले की ते माहीत नाही. मग एकदा सांगायचं की आता शेवटी शिवसेनेच्या खासदारांनी कर्मचाऱ्याला मारलं एअर इंडियाच्या, त्यांचे खासदार धावून गेले नागरी उड्डाण मंत्र्याच्या अंगावर लोकसभेत की त्याला विमानात बसायला परवानगी द्या. खरं म्हणजे त्यावेळी उद्धवजी आता जे बोलत आहेत, खरं म्हणजे आमची अपेक्षा होती की केंद्रीय अर्थमंत्री किंवा केंद्रीय कृषी मंत्री यांच्या अंगावर धावून जायला पाहिजे होतं खासदारांनी की शेतकऱ्यांची कर्ज माफ करा म्हणून. जर तुमची एवढं कळवळ आहे शेतकऱ्याबद्दल म्हणजे विमान प्रवासासाठी धावून जाता, पण शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी तुम्हाला धावून जायला वेळ नाही. आता पुन्हा मध्यंतरी ते म्हटले आता व्हेंटिलेटरवर असणारे आमचे संबंध आता कासवाच्या गतीने सुधारत आहेत. तूर लाखो क्विंटल पडून आहे. हे राज्य सरकार आणि कृषी मंडळाचं अपयश आहे. हे अपयश स्वीकारून या मंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे, असंही विखे पाटील म्हणालेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही आता स्वाभिमानी राहिली नाही. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्याच्यावर काहीही संघटना बोलत नाही. शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण करून मंत्रीपद घेतले, पण आगामी काळात शेतकरी यांना माफ करणार नाही, अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे. तसेच ही संघर्ष यात्रा शेतकरी मशाल घेऊन सरकारला धडा शिकवण्यासाठी सुरू झाली आहे. तसेच हे केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, असंही विखे म्हणालेत.
शेतकऱ्यांकडे जी शिल्लक तूर आहे ती खरेदी झालीच पाहिजे. तुम्ही तारीख ठरवा, आम्ही त्या तारखेला तूर घालतो. शिवाय 5,050 रुपये प्रमाणे दर तुरीला दिला पाहिजे, असंही अजित पवार म्हणालेत. खासदार राजू शेट्टी आणि त्यांचे जे सहकारी आहेत सदाभाऊ यांनी सुद्धा तोंडाला पट्ट्या बांधून ठेवलेल्या आहे. खरं म्हणजे त्यांनी आता आपल्या संघटनेचा स्वाभिमानी शब्दच काढून टाकला पाहिजे अशी आता वेळ आलेली आहे. कारण त्यांच्या कथनीला आणि करणीला स्वाभिमानी हा शब्द अजिबात शोभून दिसत नाही. आज एवढे शेतकरी रस्त्यावर आहेत, हवालदिल झालेले आहेत, शेतीमालाचे भाव पडलेत, रोज 9-10 शेतकरी आत्महत्या करतायत, परंतु एक ब्र शब्द या स्वाभिमानी तथाकथित स्वाभिमानी संघटनेचे नेते बोलायला तयार नाही. सदाभाऊंच्या बद्दल मी काय फार बोलणार नाही, कारण त्यांना आता त्या भाजपच्या सारखी इव्हेंट मॅनेजमेंटची लागण झालेली आहे. आज राज्याची झालेली जी दैना आहे याच्यामधले कोणताच घटक सुखी नाही आणि विशेष करून त्याच्यामध्ये शेतकरी मात्र पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याचंच चित्र आहे आपल्याला पाहायला मिळतं. आज तुरीचा प्रश्न एवढा आता पेटलेला आहे. लाखो क्विंटल तूर आता मार्केट कमिट्यांच्या बाहेर पडून आहे. काल घाईघाईनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 22 तारखेपर्यंत आम्ही तूर खरेदी करू असं जाहीर केलं आहे आणि ते सुद्धा ज्यांच्याकडे टोकन आहे त्यांचीच तूर खरेदी करू असं म्हटलेलं आहे. मला वाटतं हे राज्य सरकारमधलं हे पणन विभागाचं, पणन मंत्र्यांचं मोठं अपयश आहे, कृषी विभागाचं मोठं अपयश आहे. या सरकारला वेळेत समजायला पाहिजे होतं की किती तुरीचं उत्पादन होणार आहे आणि त्यासाठी किती खरेदी करावं लागेल. मला वाटतं या अपयशाची जबाबदारी स्वीकारून राज्याच्या कृषी मंत्र्यांची आणि पणन मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आम्ही अधिवेशन बोलावतोय, यामध्ये शेती पंपाला वीज मिळावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, अशा अनेक मागण्यांसाठी अधिवेशन आम्ही बोलावणार आहोत. जी वीज दर वाढ केली आहे ती चुकीची आहे. हे बेजबाबदार सरकार आहे. आम्ही वीज बिले माफ केली आहेत, पण हे का करू शकत नाहीत? सरकारचा सावळा गोंधळ चालू आहे, असेही पवार म्हणालेत. याच्या संदर्भामध्ये सरकारला दखल घ्यावीच लागेल. हा संघर्ष एकदा आमची संपूर्ण संघर्ष यात्रा संपल्यानंतर देखील सरकारचे जर डोळे उघडले नाही तर अतिशय टोकाची भूमिका आम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये सर्व विरोधी पक्षाचे सदस्य आणि नेते मिळून त्या ठिकाणी घेणार आहोत. आम्हाला खात्री आहे की त्या पद्धतीनं आम्हाला भूमिका घ्यावी लागली तर ह्या सरकारला दुसरा कुठलाही कर्ज माफी आणि तुरीच्या बद्दलचा खरेदी आणि त्यांचे वेळोवेळी वजन करून पैसे त्यांना देणं हे निर्णय त्यांना त्या ठिकाणी घ्यावेच लागतील. त्याच करता 25 रुपये पेट्रोलची किंमत आणि 51 रुपये टॅक्स घेतात. हे जुलमी सरकार आहे. यांचे अपयश झाकण्यासाठी यांचे निर्णय जनतेवर लादत आहेत. निवडणुका झाल्या आहेत त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही. निवडणुकीच्या काळात घोषणा करतात आणि निवडणुका झाल्यावर विसरून जातात, असेही पवार म्हणालेत. ह्यांना काय झालंय, निवडणुका सगळ्या झाल्यात, त्या सगळ्या पदरात पडलेल्या. ह्यांचा कुठलाही जो भूमिका असती किंवा जे कुठल्या एखादा नवीन त्यांनी काही मुद्दा आणला तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते मुद्दा आणतात. निवडणुकीमध्ये एकदा मतं मिळाली की हे सगळे मुद्दे ते सोडून देतात आणि त्यांना पाहिजे तशा पद्धतीनं सरकार ते त्या ठिकाणी चालवतात. त्या केंद्रात आणि राज्यामध्ये सत्तेवर येण्याच्या करता ज्या ज्या गोष्टी त्यांनी जाहीर केल्या त्यातली एक गोष्ट कुठली त्यांनी मान्य करून दाखवली किंवा अंमलबजावणी करून दाखवली त्याचं तुम्हीच त्या ठिकाणी बघा. आता गॅस सिलेंडरच्या किमती. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. भोसरी येथील ओम हॉस्पिटल आणि नितीनाबा काळजे यांच्या सौजन्याने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात 122 रुग्णांनी सहभाग नोंदवला. समाजातील सर्व घटकांनी मोफत शस्त्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवडचे महापौर नितीनाबा काळजे यांनी मोफत तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराप्रसंगी व्यक्त केलंय. भोसरी येथील ओम हॉस्पिटल आणि नितीनाबा काळजे यांच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 122 रुग्णांनी सहभाग नोंदविला. या शिबिरातील काही रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी ओम हॉस्पिटल भोसरी या ठिकाणी पाठवण्यात आले.
परिसरातील नागरिकांनी या मोफत शस्त्रक्रिया योजनेचे स्वागत केले. कोणताही आजार होण्यापूर्वी आपण नियमित व्यायाम, पोषक आहार आणि शारीरिक तपासणी करणे गरजेचे असल्याचे डॉक्टर अशोक अग्रवाल यांनी रुग्णांना मार्गदर्शन करताना सांगितले. परिसरातील नागरिकांनी मोफत शस्त्रक्रियेसाठी 73 50 00 75 57 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन डॉक्टर अमर साबळे यांनी केलंय. या शिबिरावेळी डॉक्टर रोहिदास पाटील, डॉक्टर विनायक गवळी, डॉक्टर अशोक कुदनर आणि डॉक्टर विवेक हुंडारे यांनी परिश्रम घेतले. तसेच मंगेश भोजाने, मेरी जाधव आणि नितीन साळुंके यांनी चांगल्या प्रकारे आपला सहभाग नोंदवलाय. नमस्कार, मी डॉक्टर विनायक गवळी, ओम हॉस्पिटल भोसरी, राजीव गांधी डिपार्टमेंट हेड. आज ओम हॉस्पिटल भोसरी आणि नितीन आप्पा काळजे यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या मोफत शिबिरामध्ये 120 लोकांनी लाभ घेतला. विशेषतः हे शिबिर उन्हाळ्यामध्ये होणारे आजार, पुरुषांना लघवीचे त्रास होणे, प्रोस्टेट ग्रंथीचा त्रास होणे किंवा किडनी स्टोनचा त्रास होणे, हा आम्ही उद्देश ठेवून आज ते शिबिर ठेवलं होतं. डॉक्टर अशोक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पेशंटची ECG, ब्लड शुगर पण मोफत केलेल्या. उन्हाळ्यामध्ये होणारे आजार, आज तापमान एवढे जास्त असताना लोकांनी कसं राहायचं याच्याबद्दल आम्ही लोकांमध्ये जनजागृती केली. भोसरीमध्ये ओम हॉस्पिटल हे असून भरपूर सोशल ॲक्टिव्हिटीज करतात. त्यांच्याकडे असणाऱ्या फॅसिलिटीमध्ये विशेष करून आम्ही राजीव गांधीमध्ये ह्या 6 महिन्यामध्ये 9 पेशंटची ओपन हार्ट सर्जरी करून असून कित्येक पेशंटच्या अँजिओप्लास्टी केलेल्या आहे. त्या हॉस्पिटलमध्ये बाकीच्या सर्जरीमध्ये लॅप्रोस्कोपिक सर्जरी, थायरॉईड सर्जरी, कॅन्सर सर्जरी आणि पल्मोनरीचे आजार, दम्याचे आजार याचे लोकांनी लाभ घेतला असून आम्ही यापुढेही अशीच सेवा लोकांसाठी ठेवणार आहे. आज ह्या शिबिरामध्ये झालेल्या सर्व लोकांच्या मी नावं रजिस्टर केलेली आहेत आणि त्यांना त्यांची जी शस्त्रक्रिया आहे राजीव गांधी योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करणार आहे. आणि ज्या काही तपासण्या इथे ECG म्हणा, ब्लड शुगर म्हणा, ह्या आम्ही सर्व मोफत केलेल्या आहेत. पण विशेष ज्या तपासण्या आहेत त्यावरतीही ओम हॉस्पिटल हे 40% डिस्काउंट देणार आहे. धन्यवाद. मी डॉक्टर अमर सावळे, मुख्य विस्तार अधिकारी, ओम हॉस्पिटल. ओम हॉस्पिटल आणि पिंपरी चिंचवडचे महापौर माननीय नितीन आप्पा काळजे यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर चरोली बुद्रुक येथे आज घेण्यात आले. या शिबिरामध्ये 122 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. पैकी 10 रुग्णांना तातडीने पुढच्या सेवेसाठी, शस्त्रक्रियेसाठी ओम हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेलं आहे. या शिबिराचे या परिसरातील सर्व नागरिकांकडून कौतुक होत आहे. या शिबिरामध्ये आपण एक नवीन पायंडा सुरू केलेला आहे, तो म्हणजे मोफत तपासणी आणि नंदकुमार बोराडे, C24 तास, शिनोली. बातमीपत्रात पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. शिर्डीत काकडी विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचं विविध मागण्यांसाठी शिर्डीतील उपप्रांत कार्यालयासमोर उपोषण. राहुरी तहसील कार्यालयावर श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चा. पुण्यात बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना अटक, आरोपी खुनाच्या गुन्ह्यात होते फरार. आणि संघर्ष यात्रेची सरकारला दखल घ्यावीच लागेल, नाहीतर टोकाची भूमिका घेऊ, सांगलीत अजित पवारांचं वक्तव्य. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.